लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात निजामकालीन दिवाणी न्यायालयाच्या इमारत नूतनीकरणाचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यासह जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती प्रतिभा इंगळे आणि तसेच डिस्ट्रिक्ट जज व्यवस्थापक म्हणून न्यायमूर्ती तारेक सय्यद यांच्या अथक प्रयत्नांनी कन्नड कोर्टाच्या कोनशिलाचे समारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत न्याय मंदिराची उभारणी या ठिकाणी होत आहे. ते ज्या पद्धतीने बोलण्याची आणि त्यांच्या विचारांची मांडणी करतात तेवढ्या लेवलवरती आपल्याला जाऊन आपल्याला पण तशा पद्धतीचे विचार मांडता येतील का, हाच एकमेव उद्देश असायचा त्या तरुण वयामध्ये. आणि म्हणून न चुकता घडले कार्यक्रम जे असायचे ते आम्ही अटेंड करायचो. आणि एस्पेशली ज्यावेळेला काही कार्यक्रमांना चीफ जस्टिस आलेले असतील किंवा कार्यक्रमांना चीफ जस्टिस ऑफ इंडिया आले असतील किंवा सुप्रीम कोर्टचे जज आले असतील किंवा ज्येष्ठ न्यायाधीश आले असतील, ज्येष्ठ वकील आलेले असतील, त्यावेळेला एक संधी असते सर्वांना की या सर्वांना आपल्याला ऐकायला मिळावं. माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो की ज्या वेळेला औरंगाबादला 92, 93, 94च्या काळामध्ये कोणीही ज्येष्ठ विधिज्ञ मुंबईहून आले एखादी केस मांडायला आणि आम्हाला कळलं की आम्ही आवर्जून त्या कोर्टात जाऊन बसायचो. 2 कारणांसाठी. एक तर हे ज्येष्ठ विधिज्ञ जे आहेत हे कसे बोलतात आणि यांनी आयुष्यामध्ये काय कष्ट आणि परिश्रम घेतले की ज्याच्यामुळे हे ज्येष्ठ विधिज्ञ झाले, हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहावं, आपल्या कानांनी ऐकावं, तो अनुभव घ्यावा. दुसरा उद्देश असायचा की ते आपल्यासमोर बोलताना न्यायालयामध्ये केसची मांडणी करत असताना कुठल्या पॉईंट्सना ते कसे कॅनव्हास करतात, त्या प्रत्येक पॉईंट्सना कॅनव्हास करत असताना त्याला ते कायद्याची जोड कशी देतात, फॅक्ट्स मार्शल कसे करतात, त्याच्यासाठी लॉ ऑफ प्रेसिडेंट जो असतो तर ते रिपोर्टेड जजमेंट्स त्या प्रत्येक मुद्द्यावरती कसं त्याची जोडणी करून व्यवस्थित प्रेझेंटेशन करतात, किती इम्प्रेसिव्ह आर्ग्युमेंट करतात, हे फक्त आम्ही ऐकायला जायचो. असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी सांगितले की जुन्या वस्तूंना जतन करून ठेवणे हाच महत्त्वाचा पुरावा आणि यातूनच नाविन्य निर्माण करता येऊ शकते असे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारण जो हा एक ऐतिहासिक क्षण आहे तो तिथं नोंदला जाईल. त्यामुळे कार्यक्रम पत्रिका जपून ठेवा. ही इतिहासात नोंदली जाणारी कार्यक्रम पत्रिका. मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगणार आहे, आम्हाला न्यायिक अधिकारी झाल्यानंतर एक कथा सांगण्यात येते की तुम्हाला तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं, बदल करायचं. तर गरुडाला खूप मोठं दीर्घायुष्य लाभतं आणि तो ज्यावेळेस 71 वर्षाचा होतो त्यावेळेस तो त्याची जी चोच आहे ती थकल्यामुळं, म्हातारा झाल्यामुळे जसे आपले दात म्हातारपणी खराब होतात तसं त्याची चोच काही काम चांगलं करत नाही तर ती मोडून टाकतो. आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांना ती माहीत आहे. आणि मग त्याला काही दिवस उपाशी राहावं लागतं आणि नंतर त्याला नवीन चोच येते आणि नंतर त्याला 20-30 वर्षाचं आयुष्य मिळून तो 100 वर्षापर्यंत जगतो. आज मला वाटतंय इथल्या इमारतीच्या निमित्तानं तेच घडतंय. जे शासन, उच्च न्यायालय, वकील संघ आणि इथं असलेले सर्व न्यायाधीश वर्ग ह्यांनी सगळ्यांनी जो काय प्रयत्न केला त्या प्रयत्नातून आज पुन्हा एकदा नवं रूप हे कोर्ट धारण करतंय. आणि या पृथ्वीवर माझ्या मते न्यायापेक्षा आणखी काय श्रेष्ठ असणार आहे, न्याय श्रेष्ठ असणार आहे. आपण सगळेजण न्यायासाठी धडपडता तर तेवढंच मला सांगायचं आहे.
यावेळी सहजिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती प्रतिभा इंगळे यांनी सांगितले की 1920 सालापासून 2024 पर्यंतच्या निजामकालीन असलेल्या वास्तूत आपल्याला भरपूर असे न्यायदानाचे काम करता आले। तसेच कन्नडवासियांसाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की या ठिकाणी भव्य अशी इमारत न्यायदानाची होणार आहे। याचे भाग्य कन्नडवासियांना होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश इंगळे यांनी केले आहे। आपल्या जुन्या वस्तूंनी आपल्याला प्रेमाने आंजरलं गोंजरलं। स्वातंत्र्यपूर्वीपासून तर स्वातंत्र्याच्या नंतरही अनेक घडामोडी यांची ती जुनी वास्तू आपली साक्षीदार राहिली। परंतु एकंदरीतच खटल्यांची वाढती संख्या, जनतेची नवीन वस्तूची मागणी हा सगळा विचार केला आणि जुनी वास्तू आपण नामशेष करून तिथे नवीन वास्तू उभी करायची असा हा संकल्प घेतला गेला आणि आपण मग सरकारकडे आपल्या मागण्यांसाठी पुढे सरसावलो आणि ती मागणी मंजूर झाली। होणारी ही जी वास्तू राहील ही वास्तू तळमजला आणि ती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रथम न्यायाधीश कन्नड प्रमोद काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वकील आणि वकील संघाचे अध्यक्ष कृष्णा जाधव तसेच उपाध्यक्ष शेजवळ यांनी मोलाचे योगदान दिले। NTV न्यूज मराठी कन्नड, छत्रपती संभाजीनगर।